भटकत्या आत्माच्या बाजूला पंतप्रधान कसे बसले असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला होता। मोदी पवार केमिस्ट्री व्यापार आणि ढोंग असल्याची राऊतांनी टीका केली आहे। तर मोदी आणि पवारांचे अनेक वर्षांचे घनिष्ठ संबंध असल्याचं उत्तर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले। आमचे राजकीय मतभेद आहेत, मनभेद नसल्याचं सुप्रिया सुळे म्हणतायत। भारत हा एक अतिशय सुसंस्कृत देश आहे आणि अर्थातच आपल्या सगळ्यांवरच अतिशय उत्तम संस्कार झालेले आहेत आणि त्याच्यामुळे काल मोदीजींनी जो प्रेम असेल किंवा जे काही आदरणीय पवार साहेबांना जो त्यांनी मान सन्मान वयाच्यामुळे आणि आदरणीय पवार साहेबांचे आणि माननीय मोदीजींचे अनेक वर्षाचे घनिष्ठ संबंध राहिले। आमचे राजकीय मतभेद अनेक कुटुंबांची राजकीय मतभेद आहेत, पण आमचे मनभेद हे कुणाबरोबरच नसतात। कालचा कार्यक्रम राजकीय नव्हता, तो एक सांस्कृतिक आणि साहित्याचा कार्यक्रम होता। शरद पवार साहेब हे मोदींपेक्षा सिनियर आहेत। प्रधानमंत्री पदाच्या किंवा सत्तेच्या पदावर कोणी बसला म्हणजे तो ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होत नाही। साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार होते आणि खरं म्हणजे मला असं वाटलं की मोदी बसणार नाहीत त्यांच्या बाजूला। भटकत्या आत्म्याच्या बाजूला प्रधानमंत्री कसे काय बसतील? त्याला कसं काय पीएमओने बसू दिलं? भटकती आत्मा आहे ना। तुम्ही जे म्हणताय आदर सन्मान मान, हा एक व्यापार आणि ढोंग असतो, तेवढ्यापुरता। काका आणि पुतण्यांनी महाराष्ट्र लुटला असं कोण म्हणाले? नरेंद्र मोदी म्हणाले। त्यातला पुतण्या त्यांच्याच व्यासपीठावरती काल त्यांच्याच पक्षामध्ये आहे लुटणाऱ्यांपैकी, आणि स्वतः काकांसाठी मोदी खुर्ची ओढत होते, बसायला पाणी देत होते। याला ढोंग म्हणतो आम्ही, ढोंग। ज्याच्याविषयी खरा आदर आहे तिथे राजकारण होत नाही। काल सुद्धा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर 2-5 मिनिटांसाठी का होईना एक व्यापार झाला, एक राजकारण झालं। महाराष्ट्रानं फार ते गांभीर्यानं घ्यायची गरज नाही। महाराष्ट्रानं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी केलेलं भाषण गांभीर्यानं घ्यावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।